नाही चालत. अरे काय झालंय? आवाज कोण थोडा थांब रे बाबू. बसायला आलाय का? कशाला बाय असं थोडे मला ह्याची सवय आहे ना. हॅलो हॅलो. संघ पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती कॅप्टन कूल ज्याचं नाव आहे अवधूत कामत. खूप चांगला बॉल बघा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूने आला आणि तो बॉल खेळण्याकरिता थोडस त्रस्त झाले फलंदाज. बॅटर नेम एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तपासून पहिला स्वप्नील आणि भागेश. इथे देखील चेंडू चांगला होता. यष्टांच्या मागनं दिवेशला थोडंसं बीट केल्या बॉलनं. तदनंतर तो चाललाय सर भावेश पाटील अर्थात किडच्या जवळ. बाईकच्या संख्येत पंचांचे आले आणि तदनंतर धावसंख्यांचा जर विचार केला तर फलकावरती धावसंख्या आता सुरुवात होते. स्कोर कार्डला बाईकच्या माध्यमातून पंचांनी ते सिग्नल दिलेत. रनसंख्या 1. 2 बॉलचा खेळ संपलाय. एक धावी धावफलकावरती आहेत. एका बाजूला संघ जर तपासून पाहिला तर सातपाटी ध्रुव 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि तदनंतर एका बाजूला श्री चिंचोबा या संघांमध्ये ही मॅच चालू आहे. महत्वपूर्ण मॅच. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. फटका चांगला खेळला. तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात आणि एका हातानं कॅचला कॅरी करण्याचा प्रयत्न केला होता. आता बघता बघता 2 रन परिपूर्ण होतील. बरोबर बाबरला ऍक्शन मध्ये पाहिलं होतं तिथे अगदी वेगानं चालला होता बॉलच्या मागे. बघा मागील बॉलवरती घडलंय काय. डाव्या हाताचे फलंदाज भागेश. हा फटका फसला होता. उद्दूतच्या विपक्षात फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर खरा आणि तदनंतर शेवटच्या क्षणाला हा कॅच सांडला गेला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आवाज येतोय तो. आता देखील खूप चांगला चेंडू. ही अवधूतची स्ट्रेंथ आहे. ज्या पद्धतीचा फलंदाज त्या पद्धतीची गोलंदाजी. मेरिट वरती येत असताना आता सध्या 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 4 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. 3 रन्स. 4 बॉलचा खेळ संपल्याच्या 3 रन हे धावफलकावरती आहेत. 6-6 षटकांचे सामने आपल्याला खेळायला मिळतात या स्पर्धेमध्ये. फटका इथे खेळलाय करा. रनआउटची संधी बनेल का. डायरेक्ट हिटसाठी प्रयत्न. आता सध्या तेच करायचं होतं कारण हातामध्ये थ्रो येईल आणि तदनंतर तुम्ही यशच्या उद्ध्वस्त करते त्यासाठी खूप उशीर होईल. ज्या अनुषंगानं विरूनं डायरेक्ट हिट मारण्याचाच प्रयत्न केला. आता सध्या 5 बॉलचा खेळ परिपूर्ण संपतो आणि 5 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. युवासेना चषक 2026 त्याची पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीतला खेळाला इथे मात्र खऱ्या अर्थानं सुरुवात तर झाली खरी. फटका खेळलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक मिड विकेट मधनं येतील आणि बघता बघता थोडेसे फंबल झालेत. रनसंख्या आकार घेईल ती म्हणजेच इथे 2 आणि धावसंख्या 2 आकार घेत असताना षटक क्रमांक 1 चा खेळ देखील संपला. भागेशने सांगितलं क्रिकेटमध्ये कोणी लहान कोणी मोठं नसतं. मागील देखील सामन्यामध्ये ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आणि संपूर्ण संघाने अगदी दमदार असं एक टीम एफर्ट्स. क्रिकेटचा खेळ जो म्हणतात ना की तुम्हाला एकट्या खेळून नाही जिंकू शकत. तुम्हाला सगळ्यांना एकत्रित यावं लागतं आणि तदनंतर मेरिटवरचं क्रिकेट दाखवून द्यावं लागतं आणि ते क्रिकेट दाखवलं आणि तदनंतर त्यांनी धाकटी डहाणू या संघाला खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या बाहेर केलं. आता पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवरती वीरेंद्र बाबरे हे सध्या दाखल झालेत. एक युवा तेज थरार असा मात्र हा गोलंदाज ज्यानं फक्त गोलंदाजी नाही तर फलंदाजीमध्ये देखील मनं जिंकली. आयकॉन देखील राहिला. जिथे आपण पाहतात ग्रामीण बिग बॅश सारखी स्पर्धा झाली आणि तिथे मनं जिंकणारं क्रिकेट दाखवलं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ते तयार झालेत. वीरू बाबरे. चला वेळ महत्वाचा आहे तुमच्यासाठी. 5 षटक आणि 25 मिनिटांचा अवधी दिलेला आहे. त्या वेळेमध्ये षटक पूर्ण होणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. पहिलाच बॉल प्रचंड वेगानं शरीराचा वेध घेणारा तो चेंडू होता. तिथे मात्र बॅट आली आणि मिस टाइम स्ट्रोक तर खेळलाय खरा. आता इथून 2 रनचा प्रयत्न आहे आणि 2 रन परिपूर्ण देखील होतील. यष्टांच्या बागनं दिवेश अगदी स्मार्ट किपर. खूप चांगली किपिंग. त्यांचे कॅचेस अनेक व्हायरल झाले. त्यांच्या किपिंगची चर्चा असते सातत्यानं सपाटीमध्ये. वीरू बाबरे हे सध्या गोलंदाजी मार्कवरती आहेत. 8 रन फलकावरती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव. गोलंदाजी मार्कवरती तयार. आता प्रचंड वेग आणि शरीरापासून दूर. ही गोलंदाजी विरूची सातत्यपूर्ण आपण पाहिलं बघा. ऍक्शन रिप्ले. राईट हँड डाऊन डिस्टम्स आलेत. अगदी ट्रॅम लाईनच्या बाजूने त्या बॉलला काढलं
आणि हा बॉल डॉट बॉल येतोय सतपाटी थ्रू. हा संघ मैदानाच्या आतमध्ये आणि विपक्षात संघ आहे श्री चिंचोबा आलेवाडी. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. आता फुलर लेनचा बॉल होता, थोडेसे लेट झालेत. आता सिंगल तर परिपूर्ण इथे होतंय. दुसरीचा प्रयत्न केला आणि बघता बघता 2 रन परिपूर्ण देखील होतील. थोडेसे लेझी राहिले आणि तेच सांगतात एका बाजूला विरू आणि विरूच्या साथीने दिवेश थोडंसं लेझी राहिलेत क्षेत्ररक्षक जे डीप मध्ये होते लॉंग ऑनला. त्यांनी मात्र त्या बॉलला पकडण्यासाठी प्रयत्न केले करेपर्यंत थोडेसे लेझी होते. 9 रन, 3 बॉलचा खेळ संपल्या, 9 धावा. बॉल टू बॉल सध्या स्कोर कार्ड चाललंय 100च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग टीमचं. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला भागेशने आणि त्यावेळेला हा बॉल डॉट बॉल येतोय. बघा ऍक्शन रिप्ले, ते मागील बॉलवरती शफल आधीच झाले होते आणि बॉल पडल्यानंतर सरळ वीरू दिवेशच्या हातामध्ये जाऊन पोहोचल्या. बॉलचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपतोय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 10 रन ही सध्याची स्थिती आहे. बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो श्री चिंचोबा. सरळ बॅटनं फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मधनं आलेत परंतु बॉल नाही थांबणार. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4. चांगला फटका खेळला, थोडासा स्लॉट मधला बॉल. शेवटच्या क्षणाला थोडस बॅटचं हँडल क्रॉस झालं परंतु जो फटका आणि ज्या धावा शोधायच्या होत्या त्या तर मिळाल्या भागेशला. आता रनसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच स्कोर कार्ड वरती 14. बघा ऍक्शन रिप्लेस सरळ बॅटनं. लेदर क्रिकेटचा देखील एक चांगला आढावा आहे तो म्हणजेच भागेशकडे. त्याच भागेशने आता हा फटका खेळलाय समोर. 14 रन धावफलकावरती आहेत. षटकातील शेवटचा बॉल गोलंदाज तयार. आता देखील हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतःवरती थोडेसे नाराज झाले कारण फुलर लेनचा बॉल तो मिस झालाय. षटक संपले. दुसरा आणि 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला 14 धावा ह्या धावफलकावरती आहेत. 14 झालेत. स्कोर कार्ड मध्ये तसंच काही दिसतं. बघा पहिल्या षटकात धावा तपासून पाहिल्या तर तिथे होत्या त्या म्हणजेच 6 रन आणि या षटकात 8 रन आलेत. पहिले 2 रन, तदनंतर सिंगल, मग पुन्हा 2, मग डॉट. पहिले 2, मग डॉट, मग पुन्हा 2, मग डॉट, 4 आणि डॉट. साहिल पाटील आपल्याला पाहायला मिळतात. या नावाची चर्चा सातत्याने होते प्रत्येक क्षेत्रात, फक्त लाईव्ह क्षेत्र नाही, मग ते क्रिकेट असो आणि मग त्या सगळ्याच गोष्टी म्हणा. त्याच्यामध्ये साहिलचं नाव सातत्याने एका वेगळ्या क्रमांकावरती घेतलं जातं. मनीष निजाईंच्या चेहऱ्यावरची स्माइल सांगून जाते की साहिलचं नाव का मोठं आहे. गोलंदाजी मार्गवरती तयार. ऑन साईडला फटका खेळलाय आणि बॉल तिथे चाललाय डीप मधनं. क्षेत्ररक्षक येतात. बघता बघता दुसरीचा प्रयत्न देखील इथे होतोय आणि तदनंतर धावसंख्या आकार घेत असताना 2 जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 वरती. अवधूत कामत ॲज अ कॅप्टन, बॉलर, ॲज अ मेन बॉलर म्हणून या संघाच्या डिपार्टमेंटमध्ये ते सध्या कार्यरत आहेत आणि त्यांचं हे दुसरं षटक. विकेटची ज्या ज्या वेळेला गरज त्यावेळेला अवधूत कामतकडे अनेक वेळा कॅप्टन गेलेत, ते स्वतःच गेलेत आणि संपूर्ण टीमची जिम्मेदारी असते आणि त्यावेळेला अवधूत स्वतः दाखल झालेत गोलंदाजी मार्गवरती. अवधूतचा हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळला. एका बाजूला अमृत, ते सध्या आता 12th man म्हणून आमच्या या कॉमेडी स्टुडिओमध्ये आहेत, जे अमृतनं देखील प्रभावी केलंय. जो मी उल्लेख केला ना की सातपाटी संघ ज्यावेळेला 2 खेळायचे, तदनंतर आता 1 संघ त्या 2 संघांचा झाला. त्यावेळेला खेळाडू खेळवायचे किती आणि कुणाला, याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि सध्या तो 11 जणांचा एक संघ तर बनलाय खरा. खोलवर टपाचा बॉल होता, फटका खेळून काढलाय समोर. क्षेत्ररक्षक आहेत थ्रू द लॉंग ऑप्स, तिथूनचे ते वेगानं पुढे सरकलेत आणि तदनंतर आता धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 1 धावसंख्या जाऊन पोहोचेल. आतापर्यंत फलकावरती तपासून पाहिली तर 17. 3 बॉलचा खेळ संपलाय. एका बाजूला गौरव पाटील खूप चांगली स्कोरिंग करतात. अगदी या स्पर्धेसाठी ते दुपारी 1ला निघालेत घरून आणि आता जर वेळेचा विचार केला तर 2:10 म्हणजेच मोठी ड्युटी चालू आहे. मनीष निजाई देखील त्यांच्या साथीने होते कारण सफाळ्यावरून येणारे हे 2 कलाकार आहेत. सध्या 17 वरती गडी एकही बाद नाही परंतु गोलंदाजी अचूक आहे. जरी विकेट येत नसतील तरी देखील सातपाटी संघ की धावा देखील आम्ही नाही देणार. अचूक टप्प्यावरती भेदक मारायचं पृथक्करण पहिल्या षटकात तेच होतं, आता तिसऱ्या षटकात देखील तेच झालं. विरुद्धच्या विपक्षात 1 चौकार तर आला खरा.
श्री चिंचोबा आलेवाडी हा संघ बॅटिंग करतोय. 16 बॉलचा खेळ त्यांच्यासमोर परिपूर्ण हाताळलाय आणि त्यानंतर धावसंख्या ही 17 वरती आहे. फुलरलिनचा बॉल होता, बॉलला खेळून काढला बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षक डीप मधनं येतील तिथे पुढे आणि श्रेयस त्यांनी त्या बॉलला फील्ड केले. रनआउटची संधी बनते खरी. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. पाहूया काय घडलंय. तिसरे पंच देखील आहेत आमच्या वॉर रूम मध्ये. नॉट आउट सिग्नल पंचाने दिलेत. अवधूत तयार. यावाला फटका. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यानंतर बॉल निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. मगासपासून चौकाराची गरज होती आणि तो चौकार सध्या आता भागेशच्या बॅट मधनं आलाय आणि त्या चौकारानं टाळ्यांचं वातावरण निर्माण झालं डगआउट मध्ये. चांगला स्ट्रोक. 3 षटकांचा खेळ संपतो आणि 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 रन. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती स्वतः वीरेंद्र बाबरे वीरू हे दाखल झालेत. पहिल्या षटकात विकेटलेस होते, दुसऱ्याही षटकात अवधूत विकेटलेस राहिले. आता तिसरं षटक चौथं षटक आणि वैयक्तिक दुसरा पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतो. कव्हरला काढलाय बॉलला. फेकी येईल तद्वरती 2 रन इथून परिपूर्ण होतील आणि धावसंख्या 2 ना आकार घेत आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 वरती. षटक क्रमांक सुरुवात झाली ती म्हणजेच आता इथे तपासून पाहिली तर 4 ला 17 बॉल आहेत. या 17 बॉल मध्ये एकंदरीत 35 ते 40 रन आले तर मग गोलंदाजी अचूक आहे ती म्हणजेच आलेवाडी या संघाकडे. पाहूया गोलंदाज तयार. इथे देखील फटका खेळलाय जबरदस्त पद्धतीने. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील परंतु बॉल नाही थांबणार. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार. भागेशनं 2 चौकार खेळले होते. यावेळेला या फलंदाजाकडनं धावा येणं अपेक्षित होतं आणि आता त्या धावा यायला लागल्यात आणि या धावानं या चौकारानं स्वप्नील हेही आता सध्या 4 झालेले आहेत. विरूच्या विपक्षात हा चौकार आहे दुसरा. चांगला फटका. अगदी क्रीजचा योग्य वापर केला. बॅकलिपचा वापर करताना बॉटम हँड यूज केलेत आणि त्यानंतर बॉल फेकून दिले सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 29 रन. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार वीरू. वेगवान चेंडू षटकावरती त्या बॉलने निश्चित स्वरूपात आदळलाय. चिराग बॉलला उचलतील, फेकी करतील आणि तुर्तास धावांची गती जर तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवरती. 30 रन्स. सातपाटी ध्रुव असाच हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज प्रत्येक सातपाटीकरांचं स्वप्न होतं आणि तदनंतर ते स्वप्न अवधूतनं सांगितलं आज पूर्ण होतं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संपूर्ण सातपाटीकर वाट बघत होते की हे संघ 2 एकत्र कधी होतील आणि तदनंतर एक चांगला प्रवास क्रिकेटचा सातपाटी गावासाठी राहील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. खोलवर टपाचा बॉल ऑन साईडला चाललाय. पुन्हा एकदा खोदून काढले. सिंगल तर पूर्ण झाली. आता दुसरीच्या प्रयत्नासाठी वळालेत आणि बघता बघता 2 रन. दिवेशच्या अगदी बॉल हातामध्ये आला परंतु तत्पूर्वी भागेशनं 2 रन परिपूर्ण केले होते. आता धावसंख्या 2 ना आकार घेत फलकावरती जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 32 रन. आता सध्या 2 बॉल हेही येणं बाकी असतील. या 2 बॉलमध्ये पाहूया कुठल्या पद्धतीनं एक मोठं स्कोर कार्डकडे अग्रेसर होण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजेच श्री चिंचोबा आलेवाडी या संघाचा. एका बाजूला सातपाटी संघ सांगेल की आम्ही कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू.
13 बॉल 19 भागेशने केलेत, 9 बॉल 12 रन स्वप्नीलने केलेत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, फक्त बॉलकडे पाहत राहतील आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर, आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले त्या फटक्याचा समोरच्या दिशेने थोडेसे बॅकफुटला आले आणि हा बॅकफुट पंच होता तोही कडक. आणि त्या बॅकफुट पंचने सध्या मैदानाच्या आतमध्ये धावसंख्यांचा वेग वाढला. 36 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतील. पुन्हा एकदा आता हा चेंडू पंचांचे सिग्नल आलेत, नो बॉल. सगळं काही सुरळीत चाललं होतं. मागील बॉल नो आला आणि तदनंतर आता वीरू यांच्याकडनं हा नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिटचा राहील आणि स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील राहतील. 36 रन. षटक क्रमांक चालू आहे. चौथं बॉलचा खेळ झालाय तो, म्हणजेच इथून जर तपासून पाहिला तर 5 अगदी शेवटचा बॉल बाकी आहे. फायटिंग टोटल या मैदानात थोडंसं मोठं मैदान आहे. षटकार आपण दुर्मिळ पाहिले. अच्छा, रात्रीत फटके आले खरे, ज्यामध्ये पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक त्यामध्ये षटकार होते. त्यानंतर आपण पाहू शकता सातपाडीचा महिशेर त्याने ते षटकार ठोकले. हा फटका चांगला आहे. बॉल चालला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत श्रेयस देव. आणि बघता बघता इथून फेकी जी आली ती खराब होती, तरी देखील संधी बनली आणि भावेश पाटील कीडनं ती संधी साधली. फलंदाज स्वप्नील बाद, कारण प्रत्येक रन तुम्ही धावून इथून परिपूर्ण केलेत. थोडेसे रन जे येणं होतं षटकार मोठे फटक्यांनी ते नाही आलेत. आणि तदनंतर आता 39 हे 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या उभी होते. चला जाऊया मॅचकडे. आणि सध्या 39 रन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुमित. एक लेदर क्रिकेटचा भन्नाट असा एक्सपिरियन्स या खेळाडूकडे, जरी वयवर्ष कमी असेल परंतु क्रिकेट फार खेळलं. लॉंग रनअप अगदी पॉवर प्लेच्या सर्कलच्या बाहेरून ते चालू करतात आणि त्यानंतर प्रचंड वेगानं चेंडू हाताळण्याची किमया राखणारा गोलंदाज सुमित. पहिलाच बॉल अगदी खोलवट टप्पाचा, दुसरीचा प्रयत्न इथे केलाय. वीरू पुन्हा एकदा थोडेसे फंबल झाले आणि त्यानंतर 41 रन हे सध्या फलकावरती आहेत. 6 ओव्हरची मॅच आणि ते 6 ओव्हरनं संपूर्ण स्पर्धा ही आपल्याला पुढे पाहायला मिळते. फार कमी स्पर्धा अशा असतात, कारण पहिल्या मॅचेस 6 ओव्हरच्या होत असतात, परंतु मग 4 ओव्हरवरती येतात, 5 ओव्हरवरती येतात. परंतु युवासेना चषक आयोजन तसं नाहीये. हा युवासेना चषकाचं निर्धार आहे की प्रत्येक मॅच 6 ओव्हर. फटका इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बॉलच्या मागे धावतात आणि तिथून सिद्धार्थ बाहुबली सातपाटीचा तो पोहोचलाय आणि त्याने तिथून फिल्डिंग केली. तुर्तास मिळते ते म्हणजेच 2 रन. बागेशनं पळून धावा प्रचंड उभ्या केल्या. 17 बॉल त्याने केले, 27 रन ते महत्वाचे आहेत या पहिल्या इनिंग मध्ये. आणि थोडासा थकवा भासतोय, कारण एक 22 ते 23 यार्डचं आपल्याला पाहायला मिळतं. खेळपट्टी येणे त्याच्यावरती सिंगल डबल सातत्याने घेणं म्हणजे खऱ्या अर्थानं फलंदाजासाठी तारेवरची कसरत आहे. आणि ती तारेवरची कसरत सध्या भाग्येश देखील करतोय.
गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सुमित तयार. इथे देखील फटका खेळलाय खरा, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत. आता सिंगल तर परिपूर्ण होते, दुसरीसाठी प्रयत्न आहे आणि 2 रन. पहिल्या 3 बॉल मध्ये आहेत ना 6 रन तर खूप चांगल्या पद्धतीने शोधल्या. बघा तुम्ही षटकार आणि चौकारानं स्कोर कार्ड मोठं करू शकत नाही, या इनिंगनं दाखवलं. श्री चिंचोबा आलेवाडी या संघानं दाखवून दिलं की इथून आम्ही सिंगल डबलचा खेळ जरी घेऊन 45 वरती तर आता पोहोचलेत. आणखी 9 बॉल आहेत, या 9 बॉल मध्ये जर 18-20 आले ना मजा येईल. म्हणजेच त्या धावा वाढतील, एक 60-65चा मॅच. आणि मग ती गोलंदाजी जी आहे आलेवाडी या संघाकडे ती दमदार आहे, कारण रनरेट जर तपासून पाहिलं तर सध्या 10चा चाललाय. पुढचा बॉल, आता हा बॉल शरीरापासून दूर ठेवला सुमितनं अस्त्र काढलं आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली, ती म्हणजेच भागेशनं. वॉर रूम मध्ये आपण चेक करणार आहोत. फेअर बॉल पंचांनी दर्शविलं, तिथे तो बॉल फेअर आहे. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता 45ला स्थिर डॉट बॉल येतोय. सुमितच्या पहिल्या 3 बॉलवरती 6 रन आले होते. चौथा बॉल सुमितनं डॉट आणलाय. आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार, सातपाटी एक्सप्रेस. यावेळेला फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बॉल चाललाय भागेश यांच्या पाठ मधनं. हा या इनिंगचा त्याचा चौथा चौकार. आणि सातपाडी या संघासमोर सध्या भागेशची बॅट चांगली बोलते. या भागेशनं 33 रन केलेत वैयक्तिक. बघा हा ॲक्शन रिप्ले, समोरच्या रिझन मध्ये स्ट्रेट बॅटनं तंत्रशुद्ध फटक्यांची निवड त्यानं केली. आणि आता बॉल चाललाय सीमा रेषा पार. बघा हे त्यांचं जे स्कोर कार्ड रन रेट जो चालू आहे ना तो महत्वाचा आहे. त्यांनी प्रत्येक गोलंदाजावरती 8-10 रन प्रत्येक षटकात आणले आणि त्या अनुषंगाने आता ते सुसज्ज स्थितीमध्ये पोहोचलेत. आणि 49 रन आतापर्यंत लागलेत फलकावरती. याही षटकात 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि संपूर्ण जर उल्लेख केला तर एकंदरीत 8 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, बॅटची कड, बॉल चालल्या थडमानमध्ये. क्षेत्ररक्षक भावेश पाटील कीड तो तिथे पोहोचतोय आणि बॉलला पकडतील, फेकी करतील, तद्वरती 50 रन. श्री चिंचोबा आलेवाडी या संघासाठी आता 50 धावा परिपूर्ण झालेत. एक बॉल बाकी आहे ना? सध्या शतक मात्र इथे संपले आणि षटका अखेर धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता 50 रन हे धावफलकावरती आहेत. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी. चला नवीन गोलंदाज दाखल व्हा लवकर. वेळेचा विचार केला तर 2:30 वाजलेत. यानंतर एक इनिंग आणि त्यानंतरचा एक संपूर्ण मॅच. थोडंसं शेड्यूल मोठं आहे. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आणि पुन्हा एकदा इथे आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. श्रेयस देव ज्यानं खूप चांगली फिरकी गोलंदाजी या सातपाटी गावासाठी म्हणा आणि सातपाटीच्या संघाकरिता अनेक वेळा चांगली गोलंदाजी केली तो श्रेयस देव आता सध्या दाखल झालाय. एका बाजूला आपण पाहतात भागेश. 21 बॉल आणि 34 धाव्यांची झंझावती खेळी. 60-65 रनचं जे टार्गेट माइंड मध्ये आहे ना त्याची वाटचाल त्यांनी केलंय. आता नवापूरचा संघ वाट बघत असेल की आमचा प्रतिस्पर्धी कोण, आणि अगदी ते कीपरच्या मागे जाऊन या मॅचचा आनंद घेत आहेत. फटका खेळलाय चांगला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. बॉल वेगानं
सिंगल साठी आता इथे कन्वर्ट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 51. आज बागेची बॅटिंग जर बघायचा उल्लेख केला तर त्यांनी फक्त व्ही फॅक्टर मध्ये बॅटिंग केली आणि ती बॅटिंग खूप महत्वाची होती. सध्या बागेश आपल्याला पाहायला मिळतात 35 वरती या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतात. येणारे 5 बॉल आहेत. श्रेयस देवचं मात्र हे षटक आहे. षटक क्रमांक 6 आणि 6व्या षटकात सध्या श्रेयसला प्राचारण्यात आणले. गोलंदाज तयार. फटका इथे टायमिंग चांगलं. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सिद्धार्थ आणि सिद्धार्थ नाही चुकी करणार. विकेटचं पतन. फलंदाज बाद धक्का पहिला. दुसरा सध्या नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कुशल आपल्याला पाहायला मिळतोय जो दाखल झाला फलंदाजी मार्कवरती. 51 धावा धावफलकावरती आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती श्रेयसनं विकेट मिळवली. फार वेळानंतर ती विकेट आले. आता इथून बॉलला मात्र फिरवले आणि रनआउटची संधी इथे बनली आणि तो फलंदाज आता निश्चित स्वरूपात बाद असेल तो म्हणजेच भागेश. स्ट्रायकिंग एंडला येण्याकडे तर प्रयत्न केला परंतु आता इथून तिसऱ्या पंचांची व्हाईट बॉल साठी क्लोज आहे कीपर. तिसरे पंच आहेत का इथे व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. फेअर बॉल म्हणजेच डॉट बॉल येईल. जर यष्टीरक्षण क्लोज असेल तर तुम्ही स्ट्राईक नाही सोडू शकत. आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 51 वरती आणि बॉलचा खेळ तपासून पहिला तर 3 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. श्रेयस फटका इथे खेळलाय खरा. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील आणि तदनंतर बॉलच्या खाली येत असताना तो कॅच ड्रॉप देखील केलाय. वयू प्रयत्न आहे तिसऱ्या रनचा आणि बघता बघता पळून 3 रन परिपूर्ण देखील केलेत. ऍक्शन रिप्ले बघायला आवडेल. या बॉलवरती झालंय काय क्रॉस बॅटनं स्लॉक स्वीप केला होता. बॉल मिड विकेटला चालला होता आणि त्यावेळेला क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली होते. खूप चांगल्या कॅमेरा वर्क मनीष निजाई आणि कॅच ड्रॉप. वीरेंद्र बाबरे यांच्याकडनं मात्र फार कमी वेळा मी हे पाहिले परंतु आता सध्या तेच झालंय. ज्यांना हा कॅच सोडलाय. धावसंख्या फलकावरती आकार घेते ती म्हणजेच 54. फार काळ हवेत होता आणि तदनंतर तो कॅच सांडला गेला. 54 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. यावेळेला हा बॉल पंचांच्या दोन्ही हात समांतर रेषेत व्हाईट बॉल येतोय. पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली फिल्डिंग टीमनं की ह्याला चॅलेंज केलंय. हा दिवेश सांगतात की एक जो रिव्ह्यू आहे ना तो रिव्ह्यू काय घरी घेऊन जायचा आहे. आता तो वापरायची योग्य वेळ आहे आणि जिथे आपण पाहू शकता तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि हा बॉल वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी दर्शविलं की व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचाने देखील तेच दर्शविलं. बघा ऍक्शन रिप्ले. बॉल पडला आणि तदनंतर तो खूपच बाहेर गेला. तदनंतर तो व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या आता 55 रन. बॉलचा खेळ तपासून पाहिला तर 4 बॉल. येणारे आणखीन 2 बॉल आहेत. 6वं षटक. श्रेयस या षटकात 4 बॉल मध्ये त्यांनी 5 रन खर्च केलेत. पुन्हा एकदा भागेश तयार आणि इथे फटका खेळण्याचा प्रयत्न होता
दुसरीसाठी पलटलेत. आता पाहूया दुसरीसाठी पलटत असताना पुन्हा एकदा भाग्येश ट्रॅकिंग एंडला येतील आणि कॉम्प्रोमाइज ते करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती. जर तपासून पाहिली तर 56 रन, 56 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. युसुफभाई आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं समालोचन त्यांनी आज या दिवसात खऱ्या अर्थानं ऐकवलं. आज बोईसरवरनं ते प्रवास करतात, त्यामुळेच नेक्स्ट इनिंग ज्यावेळेला चालू होईल त्यावेळेला आपण आवाज युसुफ सय्यद सरांचा ऐकणार आहोत आणि बोलूया त्यांना मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच. परंतु हा सामना सहसा सोडणार नाही. जर पाहिलं गेलं श्री चिंचोबा आलेवडे संघ ज्या संघाने जर पाहिलं गेलं तर लगेच उद्या जर आपण सामने पाहिले उद्याच्या शिरगाव विपक्ष ए ऑफ 11 आरफा सातपाटी, शमशे इस्लाम पालघर फातिमा स्टार, तसंच शिरगाव 11 मोनासी संजान, वाली वसई, उमर 11 वाडोली आणि एक डमी संघ आहे. कदाचित तिकडे दमन असं नाव नक्कीच आपल्याला उद्या पाहायला भेटेल, कारण की एक संघ लगेच उद्या वाढणार 10 संघ. मुस्लिम ग्रामीण आपण पाहणार त्यामध्ये सुद्धा आपण एक संघ क्वालिफाय करेल. त्यानंतर 29 तारीख होती. 30 तारखेला जर आपण सामने पाहणार एक गाव एक फॉर्ममध्ये 30 तारखेला हे संघ असतील साहित्य बिरवाडी, पाम आंबेडकर नगर, अमे 11 हौशी नांदगाव, सरपाडा 11, VM 11 उमरोळी, 7 मित्रांची ठाकूरपाडा, यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मोरबी आणि सातपाडी द्रो 11 बस संघ, हे 8 संघ असतील. तसंच 1 तारीखला पण जर पाहिलं तर पालघर पालघर भागामध्ये संघ असणार आहेत 1 तारखेला जे खेळले जातील या स्पर्धेमध्ये. तर वड्या मैदानाच्या आत झाला विनंती असेल सातपाडी द्रो 11 असंघ आपले 2 सलामी बॅटर लगेच पाठवायचे. मैदानाच्या आतमध्ये 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा सामना जिंकून आजच्या रजनीमधला अंतिम सामना खेळण्यासाठी बोबा 11 नावापूर संघासमोर कुठला संघ सज्ज होईल 6 षटकानंतर माहीत पडणार आहे. चर्चा होती पाहू शकाल श्री चिंचोबा 11 आलेवाडी या संघाच्या गोलंदाजीमध्ये कुठला गोलंदाज पहिला सज्ज होईल यावर चर्चा केली जाते. 2 बॅटर मैदानाच्या सज्ज झाले तर पाहिले तर भावेश पाटील आणि त्याच्या पक्षामध्ये पाहिलं गेलं त्याच्या बरोबरीने पालघर वंडर बॉय वीरेंद्र बाबरे मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. वीरू ज्याच्या नावावर जर पाहिलं तर आतापर्यंत
वीरेंद्र बाबरे पालकर वंडर बॉय, त्याच्यामध्ये पाहिलं शकाल सातपाटी चॉकलेट बॉय मिस्टर भवेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. अंडरम क्रिकेट पासून सुरुवात केली भावेश पाटील या बॅटरने आणि बघता बघता दुर्लेवन या संघासाठी अप्रतिम बॅटरमध्ये जे ख्याती राहिले दिवेश पाटील असतील किंवा भावेश पाटील असतील, परंतु वीरेंद्र बाबरे याच्या या खेळाडूच्या नावावर 11 सायकल्स आणि जर पाहिलं गेलं तर तब्बल 2 बाईक्स आणि तब्बल 70 ते 72 मॅन ऑफ द सिरीजचे ट्रॉफीज या खेळाडूच्या नावावर राहिले. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये एसटी बांधपर्यंत बघता बघता नक्कीच पालघर क्रिकेट मध्ये खूप चांगलं नाव आणि बघता बघता व्यावसायिक क्रिकेट ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्याची जास्त ख्याती राहिली आहे. पुन्हा महाराष्ट्र नव्हे तर राजस्थान असू द्या किंवा कर्नाटक असू द्या नक्कीच नाव यांनी गाजवलंय या खेळाडूला. याच वर्षामध्ये ऑक्टोबरमध्ये येताना पहिल्याच सामन्यात 50 धावा सरकवल्या आणि 100 शतक या खेळाडूच्या नावावर राहिलं. आयकॉन उधवा प्रीमियर लीग मध्ये पहिला चेंडू इनसाइड शॉट फायनलला खेळाडू चेंडूला फील करतायत. एकेरी धावाने श्री गणेश नक्कीच झाला. जतीन पहिला षटक घेऊन आला. पहिल्या चेंडूवर 1 धाव. आता बनवायचे दप्तर 56, चेंडू असतील 35. सुरुवात चांगली झाली आहे सातपाडी ध्रुव 11 असंघाची. वीरेंद्र बाबरे स्ट्राईकवर. कमी कालावधीमध्ये या खेळाडू चर्चा राहिली. परनाळी भागामध्ये जेव्हा आपण पाहिलं पालघर तालुका प्रीमियर लीग जेव्हा पाहायला भेटली मागील वर्षामध्ये तेव्हा नक्कीच अप्रतिम बॅटिंग आपल्या सिरीजची बायसायकल या खेळाडूच्या नावावर राहिली. पहिला चेंडू खोदून काढा हेलिकॉप्टर पण तेवढा चांगला क्षेत्ररक्षण. हो चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं खेळाडूच्या माध्यमातून. चांगली फेकी सुद्धा राहिली परंतु एकच धाव. कुशल पागदरे तिकडे होते. काय क्षेत्ररक्षण केलं, अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फटका जेवढा दर्जेदार तेवढा चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या चेंडूवर तिन्ही फॉर्मॅट चांगला खेळ पाहायला भेटला. गोलंदाजी चांगली राहिली, क्षेत्ररक्षण चांगलं, फिल्डिंग बॅटिंग चांगली. कोथून काढला गेला लोंदा कार्पेट खेळला गेला खेळाडू आहे भागेश. त्याला बेट चेंडू निघून जातो डीप लॉंग ऑनला. खेळाडू पोहोचेल का आणि पायाने चेंडू अप्रतिम अडवले गेलाय. जर पहिले तर पवन याच्या माध्यमातून 2 धावा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न पाहू शकाल. बघता बघता 3 धावा परिपूर्ण केल्या. चांगली रणबीर विकेट, चांगली कॉलिंग दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून राहिली. पाहू शकाल भावेश तिथे जरी वळला होता विरुची नजर नव्हत्या जर पाहिलं चेंडू तो पाहत राहिला. परंतु शेवटच्या क्षणामध्ये पाहिलं की भावेश पुढे आला होता. शेवटच्या क्षणामध्ये त्याने होकार दिला आणि बघता बघता 3 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्येवर पोहोचेल 5 अंकावर. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिला षटक मार्गस्थता बनवायचे विजयासाठी 52 चेंडू असतील 33. त्यावेळेस पाहू शकाल हेलिकॉप्टर नक्कीच खेळलाय. भागेश आहे चेंडूला फील्ड करतो. डॉट बॉल नक्कीच झालाय. ऑफ स्टंपचे जास्त बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला होता परंतु त्याच्यामध्ये फटका चांगला नव्हता. अन्न कार्पेट खेळला गेला. जतीनचा कौतुक करावा लागेल. मागील सामन्यामध्ये भागेशने पहिला षटक टाकलं होतं. या सामन्यामध्ये तर पाहिले तर जतीनला स्ट्रायकर गोलंदाज म्हणून इंट्रोड्यूस केलं गेलं. फुल टॉस बॉल होता. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. फटका चांगला सजत आला नाहीये. वाईडिश फेकी केली आहे. पाहू शकाल कुशल पागदरे तिकडे होते. पंचांनी नो बॉल घोषित केला आणि ओव्हर द बेस्ट हा चेंडू पाहायला भेटला. ओव्हर द बेस्ट हा चेंडू पाहायला भेटला. नो +1 2 धावा नक्कीच झाल्या. धावफलक 2 ने पुढे सहसा होती. धावसंख्या 7 अंकावर 7 लॉस ऑफ 0 विकेट. आता बनवायचे 50 इनिंग्स मध्ये चेंडू असतील 32 चेंडू आणि 50 धावांची गरज. पियुष संदीप राऊत आमच्या बरोबर आहेत. गुणलेखक भूमिका पार पाडतायत. हाडू यांचे सुपुत्र. फ्रीडचा बॉल. त्यावेळेस फ्रीडचा बॉल खोदून काढला डाऊन द ग्राउंड. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार आला. युवा सेना चषक चौकार 4 धावा. चांगला फटका म्हणावा लागेल बॅटर भावेश पाटील यांच्या बॅट मधून. ऑफिसच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न झाला होता परंतु सफल झाले होते. बॅटर 6व्या स्टंपवर येऊन हा फटका खेळला गेला. वेगवान चेंडू होता आणि सरळ बॅटने उत्तर दिलाय भावेश पाटीलने चौकाराच्या माध्यमातून. 4 धावांनी धावफलक पुढे सरसावले गेले. धावफलकावर डबल डिजिट मध्ये 11 अंकावर 5 चेंडू 11 धावा. आता बनवायचे 46 चेंडू असतील 31. बॅटची बाहेरची नक्कीच लगावली आहे. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे. त्याला बीट करत चेंडू मागे निघून जातो. आउटफील्ड खूप वेगवान आहे. चेंडूला बाउंड्रीच्या जवळ अडवलं गेलं खेळाडूच्या माध्यमातून. शुभम तिकडे पोहोचले. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा फलकावर आहे तब्बल 13 धावा 13. एक गडी बाद 13 धावा फलकावर लगावल्या गेल्या. आता येणारे चेंडू असतील 30 चेंडू मागे बनवायचे विजयासाठी. जर पाहिजे गेला तर 44.
बघा पहिलं षटक संपलं गेलं 13 धावा फलकावर आहेत 8.80 सरासरी गाठायची आहे. आता बनवायचे विजयासाठी 44 षटक असतील 5. अमृत आमच्याबरोबर आहेत. भागेश ठाकूर आलेत. मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूच्या नावावर राहिला. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरा घेऊन आला संघाकडून. यावेळेस वा 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 मोठा मासा गाळ लागलाय आणि पाहिलं गेलं तर पहिल्या गडी बाद झालाय. भागेश ठाकूर फिरकीचा जादूगर वीरेंद्र बाबरे या खेळाडूला नक्कीच आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवला. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न परत पाहू शकाल बॅटरच्या पायाला रीड केलं, थोडासा मागे चेंडू टाकला. लेग ब्रेक चेंडू होता. विकेट किपरने कुठलीच चुकी केली नाहीये. स्वप्नेल आणि पाहू शकाल पहिला गडी बाद झाला. पहिला गडी बाद झाला. नवीन बॅटर कोण मैदानाच्या आतमध्ये याच्यावर चर्चा होतीये. चला बॅटर लगेच यायचंय. पाहू शकाल बॅटिंग साठी जर पाहिलं तर चिराग पागधरे आलेत. नौकरी फलंदाज एक्सप्रेस खेळाडू आहेत आणि चिराग अप्रतिम खेळाडू त्याची ख्याती राहिली. काय सुरेख चेंडू टाकला गेला होता. स्वप्नेलने कुठलीच चुकी नाही, जल्लोष केलाय. वीरेंद्र बाबरे या बॅटरला बाद केल्यानंतर एक वेगळा जल्लोष बॉडी चेंज झाली आहे. ती म्हणजे श्री चिंचोबा आलेवाडी या संघाची. भागेशने पहिल्या चेंडूवर विकेट बाद केला. यष्टीरक्षकाने कुठलीच चुकी यष्टी चीज झाले. फलंदाज नवीन बॅटर डावखुरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. पाहू शकाल 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटका परिपूर्ण करायचे. 17 मिनिट आणि 55 सेकंद तुमच्याकडे आहे. या दक्षता घ्या, जास्त वेळ घेत आहेत. भागेश पुढे चेंडू घेऊन डावखुरा फलंदाज चिराग साडे. त्यावेळेस पाहू शकाल ऑफिसच्या बाहेर चेंडू गॅपमध्ये चेंडू खेळला. खेळाडू मागे जाता चेंडूला फील्ड केलं. चांगलं चित्रक्षण केलं गेलंय. मानव चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण परंतु 2 धाव परिपूर्ण केल्या. धावसंख्या दोन्ही पुढे 16 ते 15 अंक. वर्धा बनवायचे 42. एक धाव खूप महत्वपूर्ण असणार आहे दोन्ही संघांसाठी. फिल्डिंग करणारा संघ धावा वाचवण्याचा प्रयत्न करेल. बॅटिंग करणारा संघ धावा बनवण्याचा प्रयत्न करेल. एक धावांसाठी झुंज मैदानाच्या आतमध्ये दिली जाईल. विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीवर स्पर्धा पाहते. तब्बल 30,000हून जास्त सबस्क्राईब झाले आतापर्यंत. मनीष निजाई, मुनीत कुडू बहुतकाल ऑफिशियल कॅमेरामॅन स्पर्धेत सज्ज झालेत. फुल टॉस बॉल प्रतिदा फटका खेळला. मानव तिकडे पोहोचला. चेंडूला फील्ड केलं. फेकी बेगाने केली आहे. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. एकेरी धावाने धाव पुढे 16 अंकावर. 1.3 चेंडूचा खेळ संपला गेला. 16 धावा धाव फटकावर आहेत. एक गडी बाद झाला वीरेंद्र बाबरे. परंतु मैदानाच्या आतमध्ये भावेश आहेत. 4 चेंडू 10 वर बॅटिंग करतात. 2 चेंडू 3 वर बॅटिंग करतात चिराग. भागेश या पाहू शकाल उजव्या बॅटरसाठी कशा प्रकारे क्षेत्र सजवतील याच्यावर चर्चा असणार आहे. भागेश पुढील चेंडू घेऊन सजवतो गोलमार्कवर. जर पाहिलं गेलं तर चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू बनवला भागेश. नक्कीच या खेळपट्टीवर खूप सुरेख चेंडू वळवतो. पाहू शकाल बॅटरच्या पायाला रीड करतो नंतर चेंडूला डिलिव्हर करतोय. आणि आपण सांगतो प्रत्येक वेळी जेव्हा गोलंदाज तुम्ही करता तर बॅटरच्या पायाला रीड करणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही चांगले चेंडू टाकू शकता. तेच काम भागेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेस ऑन साइडला तडाखेबंद टोले जंग चेंडूला पाठवून दिलाय. लॉंग ऑनच्या वरतून आलाय शिवसेना. षटकार 6 धावा. भावेश पाटीलच्या बॅटमधून चांगला फटका मानावा लागेल. वेट केला. चेंडूचं वळण पाहिलं आणि विथ द स्पिन हा फटका खेळला गेला. षटकार नक्कीच. चेंडू बाहेर जात होता परंतु खेचून मारलाय.
6 धावांसाठी धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. धावसंख्या तब्बल 22 या अंकावर आता बनवायचे विजयासाठी जर पाहिले गेलं तर 37 धावांची गरज असणार आहे. चेंडू असतील तब्बल 25 चेंडूने 37 धावांची गरज. माफ करा 35 धावांची गरज. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतात. फ्लाइंग स्लिप मध्ये येऊन एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 11.50च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या 23. आता येणारे चेंडू असतील 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 34 म्हणजेच 8.50ची सरासरी गाठवी लागेल सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक षटकामध्ये 7 चेंडू 17 वर बॅटिंग करतात भावेश. 7 चेंडू 17 वर बॅटिंग करतात भावेश आणि 2 चेंडू 3 वर बॅटिंग करतात चिराग. 2 षटकात 23 धावा धावफलकावर आहेत. 8.50ची सरासरी गाठायची आहे हा सामना जिंकण्यासाठी. सातपाडी थ्रू 11 असंघाला स्पीडअप करायचं आहे बघा. 14 मिनिटं 30 सेकंद तुमच्याकडे आहेत. त्यामध्ये तुम्हाला 3 षटकं परिपूर्ण करायची. जतीन आलाय ज्यांनी मागील षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर जतीन. मागील षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज गोलंदाज सज्ज होतोय. हलक्या बॅटे पुश केल्या. सुपर क्रिकेट पहिली धाव वेगाने घेतली. खेळाडू तिकडे पोहोचली. चेंडू फील्ड केलाय. दुसरा प्रयत्न चुकीच्या एंडवर फेकी केली आहे असं म्हणावं लागेल. खेळाडूच्या माध्यमातून पूर्वज 2 धावा. कुशल थोडेसे नाराज आहेत. त्याला माहित आहे नॉन स्ट्राईक मध्ये फेकी केली असते कुठे ना कुठे चिराग बाद झाले असते. परंतु पाहू शकाल 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे 25 धावा धावफलकावर. एक गडी 5 नक्कीच झालाय. 8 चेंडू 19 बॅटिंग करतात भावेश. चिराग पागदेर पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडवर आहेत. भावेश पाडे स्ट्राईक एंडवर. 2 चेंडू 3 वर बॅटिंग करतायत चिराग. जास्त बाहेरचा चेंडू होता पाहू शकाल. पंचांनी यावेळेस व्हाईट बॉल दर्शवलं. इट्स व्हाईट बॉल. जास्त बाहेर चेंडू होता त्या अनुषंगाने पंचांनी दंडित केलं असं म्हणावं लागेल. नक्कीच खेळाडू सांगतायत DRS घ्यायचा पण विकेट किपर सांगतात नाही हा व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉल दर्शवलं गेलं. 26 धावा आता बनवायच्या विजयासाठी. जर पाहिलं गेलं तर 31. फुल टॉस बॉल ऑफ साइडला पटका तर खेळला. डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू जातो. चेंडूला फील्ड करतो. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. तिसरा प्रयत्न चिराग पुढे आले होते परंतु लक्ष नव्हतं असं म्हणावं लागेल भावेश पाटील यांचा. 2 धावांनी नक्कीच समाधान म्हणावं लागेल. नक्कीच जेव्हा सातपाडी संघ खेळतोय चौका षटकार आपण पाहतो परंतु सिंगल डबल ते खूप जास्त क्रिकेट खेळतात. जिकडे 1 धाव तिकडे 2 धावा, जिकडे 2 धावा तिकडे 3 धावा ते कन्वर्ट करतात. ती ताकद राहिली आहे सातपाडीकरांची. ते दर्शवतात मैदानाच्या आतमध्ये. 28 वर 1 गडी बाद. स्लोवर चेंडू होता फसवायला गेला यावेळेस भावेश पाटीलला. खूप चांगला चेंडू म्हणावा लागेल. सरळ निघून गेला. विकेट किपर स्वप्नील खूप सुरेखरित्या चेंडूला गॅदर करतोय बघा. विकेट किपर एक चांगली भूमिका राहिली क्रिकेटच्या खेळामध्ये. विकेट किपर असा एक खेळाडू राहिला जो नक्कीच प्रत्येक वेळा गोलंदाजाला चेंडू टाकण्यासाठी भाग पाडतो. कुठे टाकायचं चेंडू टप्पा करून टाकायचा आहे तो दर्शवतो. यावेळेस पाहू शकाल आपल्या बाहेर चेंडू होता. पटका खेळला गेलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू पोहोचतो. चेंडूला फील्ड करतोय शुभम. परंतु बघता बघता 2 धावा. या षटकामध्ये 1 चेंडू निर्धाव नक्कीच झालाय परंतु तब्बल 7 धावा पहिल्या 4 चेंडू मध्ये आल्या. सांघिक धावसंख्या 30 आता बनवायचे विजयासाठी 27 चेंडू असते. इनिंग्स मध्ये 20 चेंडू 27 धावांची गरज. 20 बॉल 27. चेसिंग इज कंपल्सरी. हे नियम राहिले स्पर्धेचे. 2.4 चेंडूचा खेळ झालाय आणि येणारी अजूनही 3.2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 30 धावा धावफलकावर आहेत. आता बनवायचे 27. ऑन साइडला फटका तर खेळला. डीप मध्ये खेळाडू गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. कुशल पोहोचतील का परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेच्या पार. आला युवासेना चौकार. 4 धावा. भावेश पाटील ची बॅट नक्की चांगली बोलते मैदानाच्या आतमध्ये आणि
बॉटम हँडचा खूप चांगला उपयोग हा बॅटर प्रत्येक वेळी करतोय. बघा ऑफच्या बाहेरचा चेंडू होता, ताकदी फटका मारावा लागेल, खेचून मारला ऑन साईडला. डिवाइडिश लॉंगॉनला चेंडूला ट्रॅव्हल केल्या गेल्या. डीप कॉर्नर आणि लॉंगॉनला खेळाडू होते, त्यांच्या मधून चेंडू भेदून निघून गेला 4 धावांसाठी. हा या चेंडूनंतर पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन यायचं आपण दक्षता बॅटरने कॉल केलाय. 34-1 आता बनवायचे विजयासाठी. तर पाहिलं गेलं तर 23 धावांची गरज असणार आहे. त्यावेळेस ओ हो 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 काय फटका सजवलाय, अप्रतिम. पायावर चेंडू होता, परंतु जतीनच्या या चेंडूचा वेगाचा उपयोग केला बॅटर भावेश पाटीलने. आणि भावेश पाटील आणि रातो के कातील याच्या बॅटमधून आलाय हा षटकार. 6 धावा. अप्रतिम फटका म्हणावा लागेल. आता समीकरण बदललंय, आता बनवायचे 17, चेंडू असतील 18 चेंडू 17 धावांची गरज. काय बा बॅकफ्लिप खूप चांगली राहिली, बॅटचा फ्लो खूप चांगला राहिला, परंतु नजर बॉल लगेच पुरवायचा. चेंडू पुरवा आयोजक कमिटी. प्रतीक भाऊ चेंडू लगेच पुरवायचा पंचांकडे. सत्तावन्न धावांचा पाठलाग करायचा, 40 धावा धावफलकाला लागवलेला. प्रतीक सर चेंडू पुरवा ना लगेच. वर 1 गडी बाद झालाय. जर पाहिलं गेलं तर 13 पहिला गडी बाद झाला होता, तो म्हणजे सप्रेंद्र बाबरे. तदनंतर जर पाहिलं गेलं तर तब्बल 27 धावांची पार्टनरशिप झाली आहे. भागेश ठाकूर आले, त्याच्या मागील षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद झाले होते. 10 धावा त्यांनी खर्च केले होते. 1 गडी बाद करण्यात यशस्वी राहिले होते, ते म्हणजेच भागेश. चिराग यावेळेस उसळी घेऊन फटका तर खेळला. पाहू शकाल खेळाडू तिकडे आले, चांगला झेल टिपला, अप्रतिम. भागेश ठाकूरची सुरुवात प्रत्येक षटकामध्ये चांगली झाली. बघा मागील षटकामध्ये पहिल्या चेंडूवर वीरेंद्र बाबरेला बाद केलं, या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चिराग पागधेरला बाद केलं. उसळी घेणारा चेंडू होता. पाहू शकाल ऑन द टॉस खेळायचा प्रयत्न राहिला, आणि पाहू शकाल पहिल्या चेंडूवर चांगला झेल टिपला गेला खेळाडूच्या माध्यमातून, जतीन यांच्या माध्यमातून राहिला. 2 गडी बाद झालेत 40 अंकावर. नवीन बॅटर कोण येईल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होतील. जर पाहिलं गेलं तर 4थ्या क्रमांकावर कुठला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. लगेच बघू शकाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले, ते म्हणजेच श्रेयस देव. श्रेयस देव बॅटिंगसाठी पोहोचले. लवकर फलंदाज बघा, लवकर फलंदाज बाजूला, लवकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टी बॅटर आउट झाले तर लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले. पण तिथं फटका स्ट्राईक खेळला, डीप बॅकआउट पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप खेळाडू आहे, चेंडूला फील करतोय, चेंडूला फील केला जाईल. फेकी खूप चांगली राहिली आहे, 1-2 विकेट परिपूर्ण केली आहे. अभिनव तिकडे होते. एकेरी धावाने धावा पुढे 41 धावा. आता येणारे चेंडू असतील 16 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. 16 बॉल 16 रन्स हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. 41 मधून गडी बाद, 13 चेंडू 33 वर भावेश पाटील बॅटिंग करतात. चौका षटकार त्याच्या बॅटमधून आले, त्याच्यावर नजर असेल. सेट बॅटर आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये क्रीजमध्ये ठाम उभा आहे. एक बाजूने भागेश ठाकूर एक सफल गोलंदाज राहिला, त्याच्या नावावर 2 गडी बाद राहिलेत. 2 गडी बाद त्यांनी केले. वीरेंद्र बाबरे आणि चिराग पागधरे यांची विकेट त्यांनी काढलेत. पाहू शकाल अजून थोडासा बदल करतात क्षेत्ररक्षणामध्ये. बघा डीप कव्हरला खेळाडू होते, त्याला वाडिश कव्हरला सजवलं गेलं, एक्स्ट्रा कव्हरला.
ओ परंतु लॉंग ऑफला क्लिअर करतोय चमाट. हा फटका आहे. षटकार 6 धावा. VIP डायसला ह्यावेळी सलामी ठोकलाय या चेंडूने षटकाराने. पाहू शकाल भावेश पाटील. मी सांगितलं ना, भावेश पाटील म्हणजे रातो के कातील. याच्या बॅटून षटकार आलाय. दशक 39 अप्रतिम बॅटिंग. 39 वर तो बॅटिंग करतो. सांघिक धावसंख्या पाहिले गेले तर 47 धावा फटकावा. आता मात्र 10 धावांची गरज आहे. चेंडू असतील इनिंग्स मध्ये 15 चेंडू 10 धावांची गरज. अजून एक चांगला फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 45 वर जाऊन पोहोचलाय भावेश. पहिला अर्धशतक पाहिला, पण 16 चेंडू मध्ये 50 धावांची खेळी साकारली. तो म्हणजे समीर तामोरे उर्वी 11 नचिबत दांडिया संघाचा. परंतु पाहू शकाल भावेश आता 45 या अंकावर पोहोचलाय. 4 धावा विजयासाठी पाहिजेत, परंतु 5 धावा पाहिजेत 50 धावा करण्यासाठी. 15 चेंडू 45 वर बॅटिंग करतोय. शॉर्ट बॉल फायनलला फटका तर खेळलाय आणि पाहू शकाल विजयाचा चौकार ठोकलाय. नक्कीच पाहू शकाल 16 चेंडू 49 धावांची खेळी साकार. नॉट आउट खेळी साकारली. मित्रांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या भावेश पाटीलसाठी. नक्कीच अप्रतिम बॅटिंग. 16 चेंडू 49 8 धाव गडी राखून हा सामना विजय केलाय. 60 दूर 11 असंघाने आणि 13 चेंडू राखून नक्कीच 4 षटकार 3 चौकार. 16 चेंडू 49 307 स्ट्राईक रेट. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जर पाहिलं गेलं तर भावेश पाटील ठरलं. भावेश पाटील आपण मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा यायचंय. आणि दोन्ही कॅप्टन सातपाडी दूर 11 असंघ आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवायचं. तर एका बाजूला बोबा 11 नवापूर संघ टॉस साठी पण यायचं. आजच्या रात्री मधला अंतिम सामना आपण पाहणार आहोत. मॅच समरी जर पाहिलं गेलं तर पहिल्या इनिंग्स मध्ये भागेश 24 चेंडू 36 धावा. स्वप्नील 10 चेंडू 13 धावा. कुशल 2 चेंडू 3 धावा.